राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीच्या आमदारांसाठी उद्या संघ परिचय वर्गाचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी भाजप, शिंदेसेना, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना निमंत्रण दिल्याची देखील माहिती आहे। गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंसह भाजप आणि शिंदेसेनेच्या आमदारांनी या वर्गाला उपस्थिती लावली होती। मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्मृती मंदिर भेट ही टाळली होती। त्यामुळे अजितदादांचे आमदार सहभागी होणार का याकडेच लक्ष लागलंय। अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील सर्व आमदारांना रेशीम बागेत येण्याचं निमंत्रण देण्यात आलंय। मात्र कार्यक्रमाला अजित पवारांचे आमदार येणार का याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। कारण आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी आहे, त्यामुळे या कार्यक्रमाला जाण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली। तर आरएसएस आणि शिवसेना हिंदुत्वाच्या विचारांची प्रबळ संघटना आहे, असं मंत्री योगेश कदमांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावेळेस मला निमंत्रण नाही, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेल की नाही वर मला माहित नाही, पण आमच्या पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे। बौद्धिकात माझा जाण्याचा प्रश्न येत नाही आणि राहिला प्रश्न संघाच्या बौद्धिकाचा, तर संघांनी कधी ती विचारधारा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही। आम्हाला आमचा विचार स्वतंत्र करण्याची मुभा भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे। गेली 3 वर्ष नागपूर अधिवेशनाच्या वेळेस एक दिवस आम्ही इथे रेशीमबाग इथे आम्ही जातो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवण्यासाठी जो उठाव केला, शेवटी ते हिंदुत्ववादी विचाराने आम्ही तो उठाव केला आणि आरएसएस आणि शिवसेना हा शेवटी हिंदुत्वाचा भारत देशामध्ये कदाचित जगामध्ये हिंदुत्ववादी विचाराची असलेल्या ह्या प्रबळ संघटना आहेत आणि त्यामुळे एक विचाराच्या व्यासपीठावर येणं काही चुकीचं नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।